परायण भूषणजी देशमुख यांच्या माध्यमातून सादर झालेला आहे। मारुती लिहे गुरुजींच्या लेखणीतून खरं तर हे गीत तयार झालेलं आहे आणि त्याला गीताच्या माध्यमातून, संगीताच्या माध्यमातून, आवाजाच्या माध्यमातून साथ चढवलेला आहे भूषणजी देशमुख यांनी। या ठिकाणी दोन्ही संघांनी नोंद घ्या, 5 षटक एकाच एंडने आपण खेळवणार आहोत। या बाजूने आपण पाहतो की विकेट थोडंसं ओल आहे, खरं तर जमीन खूप ओली आहे आणि ओल खूप खोलवर आहे आणि त्यामुळे सकाळी आपण पाहतो की एकाच एंडनं आपण खेळणार आहोत आणि त्यामुळेच मॅच सुरू होईल। इथे पहिला चेंडू तिसऱ्या दिवसातला मॅच आहे मानिवली विरुद्ध पाटगाव। या दोन संघामध्ये मानिवली संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। पाटगाव संघाला त्याने फलंदाजीसाठी निमंत्रित केलेलं आहे। आज पुन्हा एकदा काल ब्लू वेशामध्ये आपण ज्यांना बघितलं होतं मॅन इन ब्लू होते काल, आज मॅन इन येलो आहेत आपले ऑफिशियल्स जय पवार सर, मुन्ना पठाण सर। खरं तर दोन दिशेला दोघं जण जातात, परंतु दोघांचं कॉम्बिनेशन असतं, ठरवतात की आज कोणत्या क्रमांकाचा कोणत्या कलरची जर्सी परिधान करून जायचं आहे। एक चांगलं कॉम्बिनेशन असतं अंपायर्सचं, एका वेशामध्ये अंपायर्स जरी दिसतील आणि खरं तर अंपायर्स ती काळजी घेतात, ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे। सुरू होतो हो पहिला चेंडू, खरं तर फुल टॉस होता हा चेंडू, थोडासा आई साइड पेक्षा हाईट होती त्याला, परंतु खाली आला आणि फलंदाजाला हा चेंडू खेळणं तितकंसं शक्य झालं। ही खरं तर गोलंदाजाची हातोटी असते, तुम्ही जर डोळ्याच्या वरती चेंडू फेकला ना तर तो तिथून पुढे जर खाली येत असेल तर त्यावरती कॉन्सन्ट्रेशन करणं हे अत्यंत कठीण असतं। 9:37 ही मॅच सुरू होते। पहिला चेंडू आजचा दिवसभरातला पडलेला आहे। 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटक टाकायचे आहेत। या गोष्टीकडे मी पुन्हा एकदा तुमचं लक्ष वेधतो आहे। बरोबर 10:02 हा डाव संपला पाहिजे। 25 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे आहे। 9:37 पहिला चेंडू पडलेला आहे आणि याची नोंद क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने घ्यायची आहे। आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळेस हलकसं अपील तिथे, परंतु पंचांकडून कोणताही प्रतिसाद नाही, चेंडू मात्र निर्धाव आहे। आज टाइम वेळेसाठी पेनल्टी आहे, त्यामुळे 25 मिनिटांमध्येच तुम्हाला आज 5 षटक टाकायचे आहेत। अंपायर्स देखील त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे नोट डाऊन करून ठेवतायत। मॅच किती वाजता सुरू झाली, अजूनही काही गोष्टी आपल्याला नोट डाऊन करता येतील। यावर्षी जर त्या गोष्टीचा सराव केला तर पुढच्या वर्षी आपल्याला तोही एक इनोव्हेटिव्ह गोष्ट वापरता येईल। यावेळेस आखूड टप्प्याचा उजव्याशा बराचसा बाहेर होता आणि चेंडूला हुक केलं स्क्वेअर लेग सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षक पाठमोरा, मात्र चेंडू सीमारेषा पार, 4 धावा। पहिल्या षटकामध्ये 4 धावा घेत पाटगाव संघ सुरुवात करतोय धावसंख्येची।
यावेळेस परत एकदा इथे झेल तर टिपला जातोय, चेंडू कुठे स्पर्श केला जाईल हे बघितलं जाणार आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे, पहिला फलंदाज बाद. वाह, काय सुंदर झेल आहे. या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 खेळाडू असतील याची काळजी घ्या. खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 खेळाडू असतील, अतिरिक्त एकही खेळाडू तुम्ही तिथे उपस्थित ठेवू नका. मला खरं तर क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायचं आहे. तुम्ही बघा, तो पहिल्या स्लिप मध्ये थोडासा मागे क्षेत्ररक्षण करतोय आणि या पोझिशनला असलेला क्षेत्ररक्षक जर फाईन लेगला येऊन झेल टिपतोय तर ते विलक्षण क्षेत्ररक्षण आहे. काय जबरदस्त त्याने एफर्ट दाखवले. त्याने बघितलं होतं की चेंडू ऑफ स्टंपला आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. अशा परिस्थितीमध्ये चेंडू कड लागून खरं तर स्लिप मध्ये झेल जात असतो, पण गोल फलंदाजाची पोझिशन त्याने अगोदरच ओळखली आणि तो लेग साईडला तो अगोदरच झेपावला होता. तिथं चेंडू फसला आणि बरोबर काय सुंदर झेल त्याने टिपला. खरं तर या गोष्टी इतक्या सोप्या नाहीत जेवढ्या सोप्या पद्धतीने मी सांगितलं तुम्हाला आणि त्या क्षेत्ररक्षकाचं खरंच कौतुक झालं पाहिजे. नवीन दत्ता माळी हा क्षेत्ररक्षक तिथे आहे. संदीप नवीन फलंदाज 9:41 तो मैदानामध्ये आलेला आहे. आता पहिला फलंदाज बाद झाला होता, ते टायमिंग महत्वाचं आहे. पहिला फलंदाज बाद किती वाजता झालाय आणि नवीन फलंदाज किती वाजता आतमध्ये आलाय, या गोष्टी महत्वाच्या आहेत. अंपायर मॅच आपण सुरू करू शकतो. आमची वेगळी चर्चा आहे, टायमिंगच्या संदर्भात आमची वेगळी चर्चा आहे, त्याचा मॅचशी काही संबंध नाहीये. आम्ही एक प्रयोग करतोय, तो प्रयोग जर सक्सेस झाला तर त्याची अंमलबजावणी होईल. कव्हरला चेंडू, हो, धावबाद करण्याची संधी इथे परत एकदा, मात्र फलंदाज वेगात पोहोचला. यष्टीरक्षक देखील पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवू शकलेला नाहीये. आम्ही यासाठी आज हा प्रयोग करतो. माझ्या शेजारी सतीश शेळके सर आहेत आणि स्कोअर वरती खूप चांगली कमांड त्यांची आहे. इतकी सगळी कमांड ठेवणं एवढं सोपं काम नाहीये आणि ते पहिल्यांदा स्कोअर वरती बसलेले आहेत. यासाठी की फलंदाज बाद किती वाजता झाला आणि नवीन फलंदाज किती वाजता आतमध्ये आलेला आहे, किती मिनिट किती सेकंदाने आतमध्ये आलेला आहे. जर 75 सेकंद त्या टायमिंग जर आपण या ठिकाणी व्यवस्थित कॅल्क्युलेट करू शकलो तर मला वाटतंय फ्री बॉल ही संकल्पना सुद्धा आपल्याला राबवता येईल. या सामन्यासाठी बिलकुल राबवायची नाही. इथे चेंडू आकाशामध्ये, दुसरा फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद. गौरव गीत आपल्याला ऐकायला मिळतात. इथे कलाकार आहेत आणि त्यामुळे ही गाणी लिहिली जातात, ही गाणी तालबद्ध केली जातात, सूरबद्ध केली जातात आणि ही सगळी मंडळी धडाकेबाज चषकाशी जोडलेली आहेत. या सर्वांना वाव देण्याचं काम, संधी देण्याचं काम धडाकेबाज चषक गेले अनेक वर्ष सातत्याने करते. 2 गडी बाद धावफलकावरती आहेत, 5 धावा. मगाशी दत्ता माळीने खूप सुंदर झेल घेतला. या ठिकाणी 5 षटकांचा सामना आणि विशेष म्हणजे एकाच एंडनं ही सगळी षटकं आपण टाकली जाणार आहेत. सुभाष 9:44 बाद झाला आणि बरोबर 9:44लाच सचिन मैदानामध्ये आलेला आहे.
दुसरं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. चंद्रकांत फुलर लेनचा हा चेंडू मिड विकेटला, क्षेत्ररक्षक नाही तिथे, गॅप मोठा, सीमारेषा पार, 4. सचिन क्रमांक 4, चौथ्या क्रमांकावरती सचिन फलंदाजीला आलेला आहे. मॅथ्यू हेडनचं एक स्टेटमेंट तुम्ही ऐकलं असेल, तो असं सांगायचा की क्रिकेटमध्ये मी देव बघितलेला आहे आणि तो भारतीय संघामध्ये चौथ्या क्रमांकावरती फलंदाजीला येतो, अर्थात कसोटी क्रिकेटमध्ये. हे मॅथ्यू हेडनचं स्टेटमेंट होतं. इथे चौथ्या क्रमांकावरती सचिन मैदानामध्ये आलेला आहे आणि काय थाटामध्ये त्याने जो फ्लिक केला ना मिड विकेटला, निश्चित सचिनची आठवण करून जाणारा हा फटका होता. 4 धावा. त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव खेळला, स्क्वेअर कट, चेंडू आकाशामध्ये, पॉइंटला टिपला, झेल, तिसरा फलंदाज बाद. अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले होते आणि चंद्रकांत दुसऱ्या षटकामध्ये पहिला गडी बाद करतोय. धाव फलकावरती आपण बघू शकतो 3 गडी बाद, मात्र 9 धावा. दुसरं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे. फलंदाजी करणं पहिल्या षटकांमध्ये खरं तर ती आपण एक मानसिक गोष्ट आपल्या मनामध्ये बिंबून ठेवलेली आहे असं मला वाटतं. कोणत्याही कंडिशन, सिरिल पूल असा एक खेळाडू होता. आपण पाहतो ना अलीकडे खेळाडू काय करतात की मला हीच बॅट पाहिजे किंवा तीच बॅट असेल तरच मी खेळू शकतो. पण सिरिल पूल असा एक खेळाडू, कोणाची बॅट घेऊन जायचा आणि कोणाच्या बॅटने खेळायचा. त्याने कधी बघितलं नाही की माझ्याकडे बॅट जड आहे की हलकी आहे की अजून कशी बॅट आहे. एकदा काय केलं त्याच्या मित्रांनी, बॅट आतून कोरली, त्याच्यामध्ये भुसा भरून ठेवला आणि मग ती बॅट त्याला खेळायला दिली. तो खेळायला गेला, यस थ्रो चेक केला जाईल. तो खेळायला गेला मैदानामध्ये, बॅट तुटली, त्याने तुटलेल्या बॅटने खेळला आणि 70 धावा फटकावल्या. सिरिल पूल म्हणजे तुमची फक्त मानसिक स्थिती काय आहे ही खूप महत्वाची असते. कंडिशन्स, विपरीत कंडिशन असतात. तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमच्या योग्य कंडिशन्स मिळतील असं नाही, पण कोणत्याही विपरीत कंडिशन्सची सुद्धा तुम्ही लढाई केली पाहिजे. तिथे सुद्धा तुम्ही स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. सकाळच्या सत्रामध्ये कालची मॅच तुम्ही बघितली असेल, सकाळची पहिलीच मॅच 63 धावा वडवली संघाने फटकावलेल्या आहेत आणि परत पाठलाग करत असताना शास्त्रीनगर संघाने तेवढ्या धावा ओलांडलेल्या आहेत, एकूण 70 धावा. म्हणजे हा इतिहास आहे. इथे धावा बनत नाही पहिल्या षटकामध्ये. हा जो एक समज असतो ना प्रत्येक खेळाडूंच्या मनामध्ये की सकाळची मॅच आहे, मग आम्ही बॉल चेक केलेला आहे, ओके आहे, मला सांगत जा, सूचना देत जा बॉल चेक झाल्यानंतर. गोलंदाज ओके, कारण मी वेगळ्या विषयांवरती जात असतो. मला जेवढा वेळ मोकळा मिळतो त्यावेळेस मी वेगळ्या विषयाकडे असतो. मॅच ज्यावेळेस थांबते त्यावेळेस तर कृपया मला पण माहिती देत जा की बॉलर ओके आहे, म्हणजे पंचांना आपल्याला ती वेळेत सूचना देता येईल. ओके ओके ओके. या ठिकाणी आपण बघतोय 9 धावा, षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. प्रत्येक टीमला 25 मिनिटामध्येच एक इनिंग कव्हर करायची आहे. याबरोबरच आपण बघतोय 1 धाव इथे सिंगल ढकलला चेंडू हलक्या हातानं आणि धाव फलकावरती पुढे 10 धावा इथे नोंदवल्या जात आहेत. 11 धावा, माफ करा 11 रन ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना यावेळेस खूप सुंदर, माफ करा वाईड चेंडू असेल, उजव्या बराचसा बाहेर जातोय. मुन्ना पठाण सर या ठिकाणी इशारा करतायत. 12 धावा. या मैदानावरती खेळलेले पंच आहेत. आत्ताच त्यांची मुलाखत सतीश सरांनी घेतली, आपण ऐकली.
या मैदानामध्ये ते 1990, 91, 92, 93 अशा काही वर्षांमध्ये खेळले. काही वेळा त्यांनी सेमीफायनलमध्ये देखील प्रवेश केलेला आहे आणि अशाच मैदानामध्ये ते आज अंपायरिंग करताना आपल्याला बघायला मिळतात. बाहेरची कड इथे पाहायचंय, थेट एष्ट्यांवरती मात्र चेंडू आदळू शकलेला नाहीये. नेम अचूक होणं इथे गरजेचं होतं. अजून एक विकेट तुम्हाला मिळाली असती. ही जी बाजू आहे क्रिकेटमध्ये नेमबाजी याकडे मला वाटत नाही की कोणता संघ लक्ष देत असेल. पण तुम्ही जर सराव करत असताना जर नेमबाजीचा सराव केलात, चांगला सराव केला, तर मला वाटतं एका इनिंग मध्ये तुम्हाला 2 रनआउट मिळतील. प्रत्येक मॅच मध्ये 2 रनआउट. तुम्ही 30 सर्कल वरून एष्ट्या उडवण्याचा सराव करा. चेंडू हातामध्ये येतोय, तो धावत आडून एष्ट्यांवरती फेका. आपण रवींद्र जडेजाला बघतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास मला वाटतं 3 मॅच मधून 1 रनआउट त्याचा असतो, जो डायरेक्ट हिट असतो. आणि जर अशा प्रकारे जर तुम्ही रनआउट करत गेलात तर मला वाटतं ग्रामीण भागातील खेळाडूंना सुद्धा खूप चांगले यश मिळेल. तुमच्या संघाला त्याचा खूप मोठा फायदा होईल. इथे 3 गडी बाद धावफलकावरती 13 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये संपलेलं आहे. तिसऱ्या षटकाची सुरुवात आता होणार आहे. जरा स्पीडअप करा मानवली संघ, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागू शकतं. स्पीडअप करा. यानंतरचे जे 2 संघ आहेत, बरोबर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस होणार आहे. चौथी ओव्हर सुरू झाल्याबरोबरच आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. सरळगाव आणि किशोर या दोन्ही संघांना विनंती आहे आपण या. साई पुंडे संघनायक, गणेश गायकवाड संघनायक, माफ करा, साई घुडे आणि गणेश गायकवाड या संघनायकांना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. चेंडू आकाशामध्ये आणि इथे चौथा फलंदाज देखील बाद. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. 4 गडी बाद, 13 धावा. चार गडी बाद 13. नवीन फलंदाज कल्पेश मैदानामध्ये दाखल होतोय. 13 धावा, 4 गडी बाद 13. या अडचणीमध्ये आपण इथं पाटगाव संघाला बघू शकता. पाटगाव विरुद्ध मानिवली अशी लढत पहिल्या सत्रामध्ये पहिला सामना आजच्या दिवसभरातला आपल्या समोर आहे. सकाळच्या सत्रामध्ये काल वडवली संघाने खूप सुंदर फलंदाजी दाखवली होती. या मैदानामध्ये जवळपास 10-12 पेक्षाही जास्त धावांची सरासरी, 13.5 धावांची सरासरी त्यांनी राखली होती. आणि इथे या सामन्यामध्ये बऱ्याचशा अडचणी तयार होत आहेत पाटगाव संघासमोर. गोलंदाजांनी योग्य दिशा आणि टप्प्यावरती नियंत्रण ठेवलंय आणि त्यामुळेच कदाचित ही परिस्थिती आली असावी. खरं तर पहिला दत्ता माळीने जो झेल घेतला तो अजूनही माझ्या स्मृतीपटलावरून बाजूला जायला तयार नाही. आणि तिथून पुढे जे डावाला खिंडार पडलं ना की ते बुजवता मात्र खूप हाल होत आहेत पाटगाव संघाच्या खेळाडूचं. एखादं ज्यावेळेस आपण बांध टाकतो, शेतात पाणी देत असताना ज्यावेळेस बांध टाकतो आणि एकदा का थोडंसं पाणी जर लीक झालं, तिथून बाहेर पडायला लागलं तर मात्र ते बुजवणं खूप अवघड जातं. 5वा धक्का इथे बसलेला आहे आणि 5 गडी बाद धाव फलकावरती 14 धावा. अडचणींचा फेरा अजूनही मागे हटायला तयार नाही. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत आणि पाटगाव संघ अडचणीतून, म्हणजे आपण म्हणतो ना आगीतून उठून फुपाट्यात जाणं, अशी अवस्था या संघाची इथे होते. सरळगाव संघाचे संघनायक आणि किशोर संघाचे संघनायक साई घुडे आणि गणेश गायकवाड या दोघांना विनंती आहे साई घुडे आणि गणेश गायकर यांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. आज वेळ कमी आपल्याकडे. आज आपल्याला एक सामना जास्त खेळवायचा, म्हणजे आज टोटल 8 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. 9 सामने.
मानवली जरा स्पीडअप करा, मॅच लवकर संपलेली असली पाहिजे. समोरच्या संघाला किती कमी धावसंख्येमध्ये तुम्ही रोखलं, तुम्ही वेगवान विजय मिळवला तरी तुमची पेनल्टी वाचणार नाहीये, कारण तुम्ही क्षेत्ररक्षण करताना तुम्ही जास्त वेळ घेतलेला आहे, त्यामुळे त्या पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे जरा स्पीडअप करा. 25 मिनिटांमध्ये आपल्याला एक इनिंग संपवायची आहे. उजव्याच्या बाहेर ड्राइव्ह केला चेंडूला, तिथे एक धाव. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक तयार होतो तिथे सीमारेषेवरती आणि धावफलक पुढे पोहोचेल तो 15 धावा. 15 ऑन बोर्ड. काही झेल असे असतात की ते त्या क्रिकेटला किंवा त्या संघाच्या क्रिकेटच्या कामगिरीवरती दूरगामी परिणाम करतात. असे काही झेल आहेत. काल मी जो श्रीसंतच्या झेलाचा उल्लेख केला होता की त्या झेलामुळे काय झालं की वर्ल्ड कप T20 क्रिकेटला भारताचा सपोर्ट मिळाला, भारतामध्ये क्रिकेटला चालना मिळाली, IPL आलं आणि त्यानंतर क्रिकेटमध्ये भरपूर पैसा आला. ओहो हो, झेल टिपला आणि 6वा फलंदाज देखील बाद आहे. तर ते 9 वाजता आजचा पहिला सामना सुरू होणं गरजेचं होतं. आपण 37 मिनिटं लेट आहोत आणि आज 2 सामने आपल्याला अतिरिक्त खेळवायचे आहेत आणि म्हणून आमची सातत्याने मागणी असेल की तुम्ही जरा स्पीडअप करा, मॅच जरा घाईने खेळा. 6 गडी बाद धावफलकावरती 15 धावा नोंदवलेल्या आहेत आणि गोलंदाज यावेळेस आपण बघू शकतो रोहितला. समोर फलंदाजीसाठी मयूर. वाईड चेंडू असेल. मयूर आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये आहे. अक्षय स्ट्राइक एंड वरती खेळतोय डावखुरी. आताचा हा फलंदाज एक धाव आतापर्यंत त्याने मैदानामध्ये दिलेली आहे आणि त्याबरोबरच मयूर अजून नॉन स्ट्राइक एंडला त्याला चेंडूचा सामना करायचा आहे. थांबवा 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 थांबवा. ओके. गोलंदाजाला इनर काढायला सांगा. गोलंदाजांनी या गोष्टी कटाक्षाने पाळा की आपण इनर घालून येऊ नका ज्यांना गोलंदाजी करायची आहे. इथे एकदम निर्भेळ क्रिकेट तुम्हाला बघायला मिळतं. कोणावरती अन्याय होऊ नये आणि अतिशय दर्जेदार क्रिकेटचा आस्वाद क्रीडा रसिकांना घेण्यात यावा आणि यासाठीच आपण हा निर्णय घेतोय. धावाची संधी इथे. ओहो, आणि चेंडू हातातून निसटला. फलंदाज मात्र तोपर्यंतच आपल्या घरट्यात पोहोचलाय. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा मात्र 17. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाटगाव संघाच्या धावा आहेत 17. आज आपण ज्या झेलानं किती कमाल केली बघू शकतो. ज्या संघाला आपण हरवलं त्या संघाचे जे त्या मंडळाचे PCBचे अध्यक्ष रमेश राजा आहेत आणि वर्ल्ड कप पूर्वी त्यांचं एक स्टेटमेंट तुम्ही ऐकलं असेल. त्यांनी सांगितलं असेल की भारतीय संघाला जर आपण विरोध करायला गेलो तर आपलं क्रिकेट बंद होईल, कारण ICC कडे जो पैसा जातो तो मोस्ट ऑफ 80% पैसा हा भारतातून जातो आणि त्यातूनच मग PCBला काही त्यातली रक्कम मिळते आणि PCBतल्या खेळाडूंना त्यांचं मानधन किंवा तिथे क्रिकेट साठी काही काम करता येतं आणि तो जर पैसा बंद झाला तर पाकिस्तानचं क्रिकेट बंद पडेल. म्हणजे एक गोष्ट असते, एक झेल असतो, साधा एक झेल असतो, परंतु तो दूरगामी परिणाम करत असतो. दत्ता माळीने घेतलेला झेल हा सामन्यातला अतिशय उत्कृष्ट झेल होता. त्यानंतर तुम्ही बघितलंय की जी एनर्जी तयार झाली, एक आत्मविश्वास तयार झाला. पुढे जाऊन पाटगावचा संघ 6 गडी बाद 17 या अत्यंत खराब अवस्थेमध्ये दिसतोय. इथून पुढे हा संघ कशी झेप घेतो हे आपल्याला बघायचंय. अजूनही शेवटचे 2 षटके शिल्लक आहेत
आणि या 2 षटकामध्ये या संघाला खूप संधी, खूप स्पेस आहे की खूप चांगल्या स्थितीमध्ये जायचंय, परंतु पाहायचं आता खालच्या क्रमांकाचे फलंदाज अर्थात 7व्या क्रमांकाचा अक्षय, 8व्या क्रमांकाचा मयूर मैदानामध्ये आहे आणि त्यांच्यावरती आता इथे खूप मोठी जबाबदारी असणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये असा एक झेल घेतला होता एकनाथ सोलकरनं ॲलन नॉटचा. इंग्लंडचा हा खेळाडू आहे ॲलन नॉट. त्या अगोदरही त्याने खूप चांगली कामगिरी केली होती. त्याविषयी आपण थोडीशी माहिती तुम्हाला देऊया सकाळच्या सत्रामध्ये. मात्र पुढचा चेंडू गोलंदाज सुरेश उजव्या यष्टीच्या बाहेर असेल. वाईड चेंडूचा इशारा, एक अतिरिक्त धावे बरोबर धावफलक पुढे पोहोचेल. तो 18 धावा. ॲलन नॉटला एक सवय होती की तो काय करायचा, फलंदाजीला आला की बेल्स काढायचा आणि गार्ड घेतल्यानंतर त्या बेल्सने मार्क करायचा आणि मग खेळायचं, ही त्याची सवय होती. भारतीय संघाने त्या सवयीचा कसा फायदा घेतला हे बघायचंय. यावेळेस चेंडू उंच आकाशामध्ये, स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि झेल होईल, इथे फलंदाज होईल बाद. अक्षय धक्का क्रमांक 7 गडी बाद 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. ॲलन नॉटच्या सवयी बद्दल मी तुम्हाला सांगत होतो की तो बेल्स काढायचा, त्याने मार्क करायचा, गार्ड घ्यायचा आणि मग मार्क करायचा. तर एकनाथ सोलकरनं अजित वाडेकरला विचारलं, तो ज्यावेळेस मैदानावरती आला तो म्हटला मी बेल्स काढून खिशात ठेवू का. अजित वाडेकर म्हटला ठेव. त्याने बेल्स काढल्या, खिशात ठेवल्या आणि त्यावेळेस त्याने गार्ड घेतला आणि मार्क करायला बघतोय तो बेल्स कुठे. तो थोडासा गोंधळला पण त्याने तसा स्टान्स घेतला आणि खेळायला सुरुवात केलं. एकनाथ सोलकरने गुपचूप जाऊन बेल स्टंपवरती ठेवल्या. यावेळेस हो आकाशामध्ये चेंडू आणि झेल मात्र होईल ड्रॉप. इथे जीवदान मिळते फलंदाज मयूरला जीवदान मिळेल. मयूर आणि रोहिदास ही जोडी मैदानामध्ये खेळते. 18 धावसंख्या 19 धावसंख्येवरती 7 फलंदाज पाटगाव संघाचे बाद झालेले आहेत. ॲलन नॉट तिथे गोंधळला, तो खेळायला सुरुवात केली आणि एकनाथ सोलकर जे फॉरवर्ड शॉर्टलेगला क्षेत्ररक्षण करायचे त्यांनी त्यावेळेस हमखास थोडंसं पुढे क्षेत्ररक्षणाला आले. ते अजून थोडे पुढे राहिले जिथं डेंजर झोन मध्ये कदाचित ते क्षेत्ररक्षण करत असतील आणि ॲलन नॉटनं प्लेड केला खरं तर बॉल. तो अशी झेप घेतली होती एकनाथ सोलकरनं, एकदम जमिनीच्या लगत तो विकेटवरती जाऊन तो झेल टिपला होता. याबरोबरच आपण पाहतोय चेंडू उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक कोण पूर्ण करील, कोणीही चेंडू खाली येत नाही आणि इथे 2 धावा मात्र प्राप्त होत आहेत. धावफलक पुढे जातोय तो 21 या धावसंख्येवरती. इंग्लंड संघाला भारतीय संघाने त्यानंतर 101 धावांमध्ये ऑल आउट केलं होतं आणि पहिल्यांदाच भारताने विजय मिळवला होता. त्यानंतर भारतीय क्रिकेटने मागे वळून बघितलं नाही. 20 वर्ष लागली पहिला विजय मिळवायला. 1932 साली सुरुवात केली, 52 साली पहिला विजय मिळाला होता भारताला, पण त्यानंतर भारतीय क्रिकेटने मागे वळून बघितलं नाही. एक झेल किती कमाल करतो तुम्ही बघा. ही आहे एका झेलाची किंमत. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न होता, थोडंसं टायमिंग तिथे खराब होतोय आणि स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक येतोय. पाहायचंय इथे मिळतील केवळ 1 धाव. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल तो 22 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना असे अनेक किस्से आहेत क्रिकेटमध्ये ज्यांची चर्चा आपण सातत्याने करूयात. परंतु मी किस्स्यांकडे गेलो की मॅच कडून तुम्हाला थोडंसं लांब जावं लागतं आणि मग तुमचाही विरस होतो. त्यामुळे जास्त किस्से मी अलीकडे घेत नाही. धावफलकावरती आहेत 22 धावा आणि षटक क्रमांक सुरू आहे ते 4थ्या क्रमांकाचं. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. इथे पाहायचंय अतिशय एक टायमिंग शॉट आहे, प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. 6 धावा. सहा धावा निश्चित प्रकार थोडस ऑक्सिजन देईल. कोरोना पेशंट आहे बेडवरती, त्याला ऑक्सिजनची गरज आहे, कुठे मिळत नाही. आणि जर त्याला एखाद्या ठिकाणी ऑक्सिजनचा बेड मिळाला तर नातेवाईकांना जो आनंद होतो ना, तो आनंद हा षटकार देणार आहे.
यावेळेस स्लोवर वन फ्लाइट होती थोडीशी, डाव्या यष्टीच्या बाहेर टाकला, उजव्या यष्टीच्या बाहेर घेऊन गेला, निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 4 संपलेले आहेत. 4 षटकांचा खेळ संपला. 28 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाटगाव. पाचवा आणि अखेरचं षटक आता इथे टाकलं जाणार आहे. एक षटकार केवळ या इनिंगचा. खरं तर चौकाराने सुरुवात झाली होती. व्हेरी फर्स्ट बॉल आपण 4 धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर जाताना बघितला. त्यानंतर सुद्धा एक चौकार आपण पाहिला होता, परंतु नंतर स्कोर पूर्ण थांबला होता. कुठलेही मोठा चौकार षटकार येत नव्हता आणि अखेर चौथ्या षटकामध्ये एक षटकार मिळाला आणि थोडासा पुढे पाटगाव संघाला जाता आलं. शेवटच्या षटकामध्ये पाहूया हा षटकार त्यांना अजून किती पुढे घेऊन जाईल. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे. गॅप तिथे मिळालाय. गतीचा वापर केला चेंडूचा. अजून बॅटची गती त्याला दिली. सीमारेषे बाहेर 4 धावा. फाईन लेगला खूप सुंदर फाईन चौकार. धावा बनवू शकतात. उजव्या हाताने राऊंड विकेट. आखूड टप्प्यात चेंडू पुन्हा तिथेच खेळलेला. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण, मात्र स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडूवरती आला. 1 धाव आणि धाव फलकावरती पुढे स्कोर 33 धावा. काही धावा बनवायच्या असतील तर काही धावा तुमच्या खात्यामध्ये सुद्धा असाव्या लागतात. सुरुवात कधी कधी शांत होते, पण एकदा का तुम्ही खेळपट्टीवरती स्थिर झालात तर मात्र धावा तितक्या सहजपणे तुम्ही बनवू शकता. आणि तुम्ही स्थिर झाला हे केव्हा कळतं, ज्यावेळेस तुमच्या खात्यात काही धावा असतील. या दोन्ही फलंदाजांच्या खात्यामध्ये धावा आहेत. स्ट्राईक एंडवरती तुम्ही मयूरला बघाल, धाव फलकावरती 33 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोघांनी 8व्या गड्यासाठी खूप चांगली भागीदारी उभी केलेली आहे. याबरोबरच हलकस अपील तिथे, परंतु बॅटची कोणतीही कड नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आहे. निर्धाव ठरेल. आम्ही विनंती करतोय किशोर संघाचे संघनायक गणेश गायकर, आपण ताबडतोब टॉस साठी उपस्थित राहा. जर इनिंग ब्रेक मध्ये तुम्ही टॉस साठी उपस्थित राहिलेला नाही तर तुम्हाला बॉल्सची पेनल्टी असणार आहे. फुल टॉस चेंडू होता आणि नो बॉल आणि पुढे 4 धावा. 5 धावा इथे मिळतील या चेंडूवर. धावांची निश्चित प्रकारे गरज आहे. धावफलक पुढे पोहोचतोय 38 धावा. एक वेळ अशी होती की पाटगाव संघ 30 धावांच्या पुढेही जाईल की नाही अशी शक्यता निर्माण झाली होती, परंतु चौथ्या षटकामध्ये एक षटकार आला. तिथून पुढे 5व्या षटकामध्ये आपण पाहिले 2 चौकार आले. एक नो बॉल देखील त्यांना मिळालाय आणि त्यांचा स्कोर हळूहळू 40च्या पुढे आता जाताना दिसेल तुम्हाला. 38 धावा धावफलकावरती आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये देखील धावा खूप सुंदर येत आहेत आणि पुढचा बॉल फ्रीट असणार आहे. गोलंदाजासाठी ती एक पर्वणी असणार आहे. या पर्वणीचा तो कसा फायदा घेतो हे सुद्धा आपण बघूया. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. यावेळेस हो खर तर फायदा घ्यायचा असतो, परंतु चेंडू फुलर लेनचा होता. फ्लाइट होती या चेंडूला, थोडा हवेमध्ये ठेवला होता. इथे पायचे धावबाद करण्याची संधी आहे आणि फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 8.
नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला असेल. वाईडची मागणी आहे परंतु पंच त्याला कुठली दाद देत नाही. रोशन 10व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला आहे आणि फलंदाज मैदानामध्ये आपण बघतोय मयूरला स्ट्राईक एंड वरती. एक चौकार एक षटकार मयूरच्या बॅट मधून आलेला आहे आणि सर्वाधिक धावा बनवणारा तो खेळाडू ठरलेला आहे. इथे फुल टॉस चेंडू, चांगला फटका एक्झिक्यूट केला. तिथे एक टप्पा घेत सीमारेषे बाहेर 4 धावा. आज निश्चित प्रकारे त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा वेळ आहे. या ठिकाणी किशोर आणि सरळगाव या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल होईल. धनाजी शिंगोळे मेजर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. धनाजी शिंगोळे साहेबांना विनंती आहे की आपण या. आपल्या शुभ हस्ते टॉस होतोय. सरळगाव आणि किशोर, गणेश गायकर, साई घुडे हे दोन्ही संघ मालक संघ नायक मंचावरती उपस्थित आहेत आणि धनाजी शिंगोळे मेजर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आता इथे संपन्न होईल. धडाकेबाज चषक 2021 वडवलीमध्ये 47वा पर्व, तिसरा दिवस आणि दुसरा सामना नाणेफेकीचा कौल टॉस बॉक्स मध्ये इथे संपन्न होतोय. या ठिकाणी आपण बघणार आहोत की कोण कॉल कोण करणार आहे. सरळगाव संघाचे संघनायक साई घुडे कॉल करतायत आणि टॉस जिंकले तो किशोर संघाचे संघनायक गणेश गायकर. तर टॉस जिंकल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांना आम्ही विजयासाठी शुभेच्छा देऊ. सन्माननीय सुरेशजी घुडे, सरळगाव ग्रामपंचायतचे सदस्य सन्माननीय सुरेशजी घुडे यांचं आगमन इथे झालेलं आहे. धडाकेबाज चषकच्या निमित्तानं धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली यांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो.
चला फील्ड सेटिंग ताबडतोब करा. विजयासाठी खरं तर आव्हान बनलेलं आहे असं म्हणू शकतो आपण. फायटिंग टोटल तयार झालेलं आहे. 44 धावा. कमी धावा कमी दिसतील, परंतु एक वेळ परिस्थिती अशी होती की हा संघ 30च्या पुढे जाईल की नाही अशी शक्यता निर्माण झाली. अशा परिस्थितीमध्ये शेवटच्या 2 षटकामध्ये निश्चित मोठ्या संख्येने धावा मयूर खरं तर संघासाठी देवदूत ठरला. त्याने 2 चौकार 1 षटकार त्याने ठोकला आणि आपल्या संघासाठी जवळपास 16 धावांचं योगदान दिलं. रोहिदासनं देखील शेवटच्या षटकामध्ये खूप चांगली फलंदाजी केली. 1 चौकार खेळत त्याने देखील 8 धावांचं योगदान दिलं आणि चौथ्या षटकामध्ये आपण पाहिल्या 11 धावा आणि 5व्या षटकामध्ये आपण पाहिल्या 15 धावा. या 2 षटकामध्ये तब्बल 26 धावा आल्या आणि त्यामुळेच थोडासा ऑक्सिजन मिळालेला आहे. पाहायचंय हा ऑक्सिजन संजीवनी देईल काय. हनुमान मूर्छित पडल्यानंतर, लक्ष्मण मूर्छित पडल्यानंतर हनुमान संजीवनी शोधायला गेला. अक्षरशः त्याला संजीवनी वनस्पती कोणती ती ओळख आली नाही. त्याने द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला आणि समोर ठेवला. ही घटना आपल्याला माहित आहे आणि मला वाटते आता संजीवनीची गरज आहे. आणि कोणता खेळाडू हा हनुमान ठरेल, कोणता खेळाडू द्रोणागिरी पर्वत संजीवनी सहित उचलून आणेल, तो पाटगाव संघासाठी. पाटगाव विरुद्ध मानिवली अशा 2 संघांमध्ये ही लढत आहे. निश्चित एक काट्याची टक्कर आपल्याला अपेक्षित आहे. धावसंख्या माफक आहे, पण निश्चित प्रकारे मी नेहमी सांगत असतो की पाटगाव संघ काय बर्फाचा गोळा नाही की तो सहज वितळेल. तो सुद्धा पाषाण आहे, तो सुद्धा लढेल आणि दाखवून देईल की या 44 धावा देखील या मैदानावरती पुरेशा ठरतात. सलामीची जोडी मानिवली संघाची मैदानामध्ये दाखल झालेली आहे आणि सलामीचा गोलंदाज पाटगाव संघाकडून देखील बॉलिंग मार्क वर उपस्थित आहे. मुन्ना पठाण सर, जय पवार सर इथे आपले ऑफिशियल्स तयार आहेत. माझ्या शेजारी ॲज अ स्कोरर म्हणून सतीश शेळके सरांना तुम्ही या सामन्यामध्ये बघाल. त्याचबरोबर 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपण टेक्निशियन भावेश देखील आमच्या समवेत आहेत. एक चांगला मेळ या संदर्भातून आपल्याला बघायला मिळतोय. 10 क्रिक लाईव्हचं अतिशय दर्जेदार प्रक्षेपण युट्यूबच्या प्रेक्षकांना देखील मोहून टाकते. आणि मैदानाची रचना, एखाद्या नवरीचा मेकअप सुद्धा इतका सुंदर नसेल कदाचित, इतकं सुंदर मैदान तुम्हाला या इथं बनवलेलं बघायला मिळते. आयोजकांनी जी मेहनत घेतली, खरं तर प्रचंड पाऊस पडला होता, परंतु तरी देखील आयोजकांच्या मनात खुणगाट होती की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये स्पर्धा सुरू करायची आणि बरोबर 24 तारखेला अनंत अडचणींवरती मात करत स्पर्धेला सुरुवात झाली. बरोबर पहिला चेंडू सीमारेषा पार, षटकार. ताबडतोड सुरुवात मानिवली संघाची. एका बाजूने आपण पाहतोय मात्र 44 धावांचं रक्षण करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने फलंदाज मनामध्ये काही वेगळेच व्यूहरचना घेऊन, एक वेगळेच आडाखे घेऊन आलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती त्यानं चेंडूला भिरकावून दिलं सीमारेषेच्या बाहेर, षटकार. गावचं क्रिकेट आपण इथे मैदानामध्ये बघतो. पुन्हा एकदा लॉंग ऑनला हा चेंडू असेल आणि 6 धावांसाठी षटकार. लागोपाठचा दुसरा. दुसरा चेंडू पुढे गुडलेन स्पॉट वरती होता आणि तिसरा पाहतोय आपण यॉर्क लाईन मध्ये थेट पायाच्या मधून चेंडू घुसला आणि त्रिफळा उद्ध्वस्त झाला. गीत आमची वडवली गावाची शान,
म्हणजे क्रिकेट चषक धडाकेबाज. वडवली गावची ओळख हळूहळू बनलेला ही ट्रॉफी आहे. क्रिकेटच्या स्पर्धेसाठी ओळखलं जाणारं गाव मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एकमेव गाव असेल ते म्हणजे वडवली गाव. कारण समर्पण आहे. प्रत्येक गावाच्या भावना या स्पर्धेशी जोडलेल्या आहेत. प्रत्येक गावकऱ्याची भावना या स्पर्धेशी जोडलेल्या आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला ही ट्रॉफी आपली वाटते आणि मग ती आपोआप गावाची होते. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही बघतोय तर पहा, एक गडी बाद धाव फलकावरती 12 धावा. चंदू फलंदाजी करत होता. रिव्हर्स फटका खेळायचा प्रयत्न, 2 पायामध्ये जो गॅप राहिला, चेंडू त्या गॅप मधून इतका बेदरकारपणे घुसला, यष्ट्या त्यानं उद्ध्वस्त केल्या. उजव्याच्या बाहेरचा चेंडू अप्पर कट करायचा प्रयत्न होता, फसला तिथे. निर्धाव चेंडू ठरेल. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना एक गडी बाद 12 मानिवली संघ. तुम्ही जंजीर चित्रपट बघितला असेल. जंजीर चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन ज्या प्रकारे प्राणच्या केबिन मध्ये बेदरकारपणे घुसला होता, तसा चेंडू मगाशी घुसला बेदरकारपणे आणि त्याने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. परत एकदा डावेष्टीवरती चेंडू होता. हा खरं तर ग्लान्स करायचा होता, हलकंसं अपील तिथे देखील आहे, परंतु डावेष्टीच्या बाहेर चेंडू असावा. पंच ते फेटाळून लावतात. एक लेगबाईची धाव इथे धाव फलकावरती मिळेल. धाव फलक पाहतोय आपण 13 धावा. 13 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे. या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. DRS मागितलेला आहे फलंदाजांनी. LBW साठी हा रिव्ह्यू आहे. मला टेनक्रिकच्या टेक्निशियनचं प्रचंड कौतुक करायचं आहे. ते यासाठी की ज्या वेळेस रिव्ह्यूची मागणी आलेली आहे, अत्यंत कमी वेळात त्यांनी रिव्ह्यू दिलेले आहेत आणि निर्णय सुद्धा अत्यंत कमी वेळात दिलेला आहे. अन्यथा बरेचसे टेक्निशियनना मी पाहतो की खूप वेळ लागतो रिव्ह्यू साठी, परंतु इथे मी 3 दिवस आहे, मी बघतोय की अत्यंत कमी वेळामध्ये ते रिव्ह्यू देतात, पुढे निर्णय देतात आणि त्याचा एक चांगला फायदा होतो की वेळ वाचतो आपला. खरं तर आपण पाहतो की अल्ट्रा स्लो मोशन, अल्ट्रा साऊंड या सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो रिव्ह्यू बघताना. त्याबरोबर हॉक आय हे तंत्रज्ञान सुद्धा तिथे वापरलं जातं. नॉट आउट, फलंदाज नाबाद ठरवलं जातोय. अतिशय कमी वेळात हा निर्णय आपल्या समोर येतोय आणि आपण बघू शकतो परत एकदा मैदानामध्ये षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या चेंडू षटकातील अजून शेवटचा चेंडू टाकायचा आहे. धावफलक 13 धावा. विजयासाठी मात्र 44 धावांची गरज आहे आणि पहिल्या षटकामध्येच 13 धावा. उजव्याच्या बाहेर वाईडिश मिड ऑफ तिथे तयार आहे. धावाची संधी येऊ शकते आणि इथे पुन्हा एकदा फलंदाज आपल्या क्रीजमध्ये पोहोचतोय. 1 धाव पूर्ण होते. मानिवली संघ 14 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मध्ये चंद्रकांतनं पहिल्या 2 शॉट मध्येच या सामन्याचा जवळपास निकाल लावला होता, परंतु चंद्रकांतला बाद केल्यानंतर पुन्हा एकदा उमेद निर्माण केलेली आहे ती पाटगाव संघाने. आणि उमेद खूप महत्वाची असते. माणसाच्या मनामध्ये उमेद असेल ना तर माणूस किती मोठी झेप घेऊ शकतो. चला आपण परत एकदा मैदानाकडे जाऊ. दुसऱ्या षटकाला होईल प्रारंभ. धावफलकावरती 14 धावा. 14 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आणि गोलंदाज या षटकामध्ये आपण बघू शकतो महेंद्र. फलंदाजीसाठी फलंदाज सुरेश आणि रोहित ही जोडी मैदानामध्ये. सुरेश स्ट्राईक एंड वरती. फास्ट स्टीअर केला सुरेश. हा चेंडू गॅप तिथे मोठा मिळाला. डीप कव्हर पॉइंट. सीमारेषा क्षेत्र खाली. चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा.
पहिल्या चेंडूवरती खरं तर थोडासा भरकटलेला चेंडू होता, उजव्याच्या बराचसा बाहेर जात होता, चेंडूच्या पाठीमागे जात पॉइंट आणि गलीमध्ये जे क्षेत्ररक्षण खाली होतं तिथे त्याने खेळला आणि 4 धावा सुरेशने आपल्या संघासाठी मिळवून दिलेल्या आहेत. 18 धावा मानवली संघ विजयासाठी 44 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरताना. दुसरं षटक महेंद्र गोलंदाजी मार्कवर, उजव्याच्या बाहेर परत एकदा वाह व्हॉट अ स्टॉप. तिथं गॅप मिळतील असं वाटत होतं, परंतु क्षेत्ररक्षक कमालीचा चप्पळ तिथं बघायला मिळाला. त्याने पुढे जाणाऱ्या चेंडूला हाताने मागे ओढून घेतलं आणि आपल्या संघासाठी 3 धावा सेव्ह केलेल्या आहेत. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल तो 19 धावा, 19 रन लॉस ऑफ 1 विकेट. इथं ब्रेक थ्रूची गरज आहे. ज्या प्रकारचे विकेट सातत्याने मिळवल्या होत्या मानवली संघाने पाटगाव संघाच्या, अशा प्रकारे एका ओळीनं विकेट्स येणं गरजेचं आहे. तर इथे संधी मिळू शकते पाटगाव संघाला देखील. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, तिथे खराब क्षेत्ररक्षण पाहिजे. 2 क्षेत्ररक्षक पाठमोरे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा. दोन चौकार या षटकामध्ये कोणताही गोलंदाज फलंदाजांना रोखू शकलेला नाहीये. तर फलंदाज गोलंदाजांवरती स्वार होत आहेत. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार, दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकार, दुसऱ्या षटकामध्ये 2 चौकार. सुरेश आखूड टप्प्याचा चेंडू आणि असे चेंडू टाकले तर धावांना मिळेल निमंत्रण. फाईन लेगला 4 धावा. या ठिकाणी जो गोलंदाज अशा प्रकारे थ्रो पकडला जाईल तर त्या गोलंदाजाला नो बॉल दिला जाईल, पेनल्टी दिली जाणार नाही. परंतु त्या गोलंदाजाला पुढचे 2 वर्ष आता या स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही, आता गोलंदाजी करता येणार नाही. या स्पर्धेमध्ये तर नाहीच, पुढच्या वर्षी देखील त्याला गोलंदाजी करता येणार नाही आणि त्याच्या पुढच्या वर्षी खेळता येईल. म्हणजे 2 वर्ष त्याला बंदी असणार आहे. 2 वर्षानंतर तो परत मैदानामध्ये येऊ शकतो. अतिशय चांगला निर्णय आहे हा. अशा प्रकारचे धाडसी निर्णय तुम्ही कधी घेऊ शकता माहिती का? तुम्ही ज्या वेळेस क्रिकेटला तेवढा वेळ दिलेला आहे, क्रिकेटला तेवढ्या उंचीवरती तुम्ही नेलेला आहे, तरच तुम्ही अशा प्रकारचे धाडसी निर्णय घेऊ शकता. आणि मला वाटते ती कॅपॅसिटी आहे कोणामध्ये, तर धडाकेवा स्पोर्ट्स मध्ये. कारण 47 वर्षांचा प्रवास म्हणजे थोडा प्रवास नाही, छोटा प्रवास नाहीये. आणि प्रत्येक माणसाला या उंचीवरती जाण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. वपू काळेंचं एक स्टेटमेंट आहे, ते काय म्हणतात की एखादा उपग्रह ज्यावेळेस तुम्ही आकाशामध्ये सोडताना, त्याची चर्चा करू आपण, जाऊ मैदानामध्ये जिथे फटका खेळला मिड विकेटला, तिथे 1 धाव मिळते आणि धावफलक पुढे पोहोचतोय तो 29 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना वपू काळे म्हणतात की पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाईपर्यंत त्या उपग्रहाला, सॅटेलाइटला प्रचंड एनर्जी द्यावी लागते, इंधन द्यावं लागतं. परंतु एकदा का तो गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर गेला की फक्त सोलार लाईट वरती तो पृथ्वीशी प्रदक्षिणा घालू शकतो, पृथ्वीभोवती गिरट्या मारू शकतो. त्याला तिथे जास्त एनर्जीची गरज लागत नाही. माणसांचे तसंच आहे, संस्थांचे तसंच आहे की एखादी उंची गाठेपर्यंत तुम्हाला
त्यातून तावून सुलाखून निघावं लागतं, प्रचंड संघर्ष करावा लागतो, त्यावेळेस तुम्हाला ते स्थान प्राप्त होतं. पण एकदा का तुम्हाला ते स्थान प्राप्त झालं, ती उंची तुम्ही गाठली की तुमच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतात. तुमची उंचीच तुमचं काम बरंचसं करून टाकते. आणि धडाकेबाज स्पोर्टच्या बाबतीमध्ये मी निश्चित सांगेल की 47 वर्षांचा संघर्ष आहे, त्यामुळे त्यांनी ही उंची गाठलेली आहे. ते आज अशा प्रकारे खेळाडूंना दंड देऊ शकतात, त्यांना पुढच्या वर्षी 2 वर्ष त्यांना बंदी घालू शकतात. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय आणि पंच त्या ठिकाणी थांबवत आहेत खेळाडूला. गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करतोय त्यावेळेस क्षेत्ररक्षकांची मुवमेंट अपेक्षित नसते आणि पुन्हा एकदा त्याला थांबावं लागतंय. धावफलकावरती आहेत तब्बल 29 धावा. षटक तिसरं मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. उजव्या इशा बाहेर आणि पुन्हा एकदा कट करतोय चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. तिसरं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे. एक गोलंदाज बंद केल्यामुळे मी मगाशी मला ते तिसरं षटक तुम्हाला सांगितलं होतं, त्यावेळेस दुसरं षटक होतं. उजव्या इशा बराचसा बाहेर आणि वाईडचा इशारा. एका अतिरिक्त धावे बरोबरच धावफलक पुन्हा एकदा पुढे झेप घेईल. 35 धावा, मात्र 9 धावांची गरज आहे. तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. कोणताही गोलंदाज इथे धावा रोखू शकलेला नाहीये. ज्या पद्धतीनं पाटगाव संघाच्या फलंदाजांना रोखलं होतं मानिवली संघाच्या खेळाडूंनी, मात्र या फलंदाजांना रोखू शकत नाही. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय अंतरिक्ष मध्ये आणि हा षटकार. गरज आहे इथे जिंकण्यासाठी मानिवली संघाला. विजयाच्या उंबरट्यावरती मानिवली टीम. डाव्या हाताने हा चेंडू, हो परफेक्ट यॉर्कर होता इथे, परंतु बॅट आणली त्यांनी, हलकीशी कड घेतली बॅटनं. नशिबवान ठरला फलंदाज तिथे एष्ट्या उडाल्या नाहीत. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज रोहिदास. गोलंदाजी मार्क वरती 3 धावा रोखायच्यात रोहिदासला. उजव्या इशा बाहेर, हवेमध्ये चेंडू थोडा वेळ आहे परंतु एक्स्ट्रा कव्हर मात्र मागे. 1 धाव इथे अपेक्षित आहे. धावफलक पुढे पोहोचेल तो 42 धावा. 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. खूप सोपा विजय आहे, खूप सोपा सामना होता मानिवली संघासाठी. गोलंदाजी करत असताना त्यांनी निश्चित फलंदाजांना जेरीस आणलं, फलंदाजी करत असताना त्यांनी गोलंदाजांना जेरीस आणलं. म्हणजे 4ही आघाड्यांवरती त्यांनी मात दिली आणि खूप चांगला सामना इथे बनवलेला. चेंडू आकाशामध्ये तिथे पॉइंट, कव्हर पॉइंटचे क्षेत्ररक्षक खाली आला होता, मात्र झेल सुटला. 1 धाव इथे मिळते. स्कोर लेवल मध्ये येतोय. 1 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. ओनली 1 रन रिक्वायर्ड टू विन. मानिवली तिसऱ्या दिवसातली पहिली लढत आपण पाहिली. हा सामना एकतर्फी, एका बाजूनं झुकलेला आणि सातत्यानं सगळ्या बाजूनं खेळत सगळ्या आघाड्यांवरती यश मिळवत इथे विजयाच्या उंबरट्यावरती उभे राहिलेले आहेत ते मानिवलीचा संघ. 3 षटकांचा खेळ संपेल. अजून ती 2 षटकं शिल्लक आहे, मात्र 1 धावेची गरज आहे. एखादी नववधू ज्यावेळेस लग्न करून घरात येते
त्यावेळेस ती उंबरट्यावरचं माप ओलांडते आणि मग लक्ष्मीच्या पावलाने घरात प्रवेश करते. आता मला वाटतं विजया मध्ये पाऊल टाकायचंय, विजय मिळवायचाय, फक्त एक पाऊल टाकायचंय, माप ओलांडायचंय आणि मानवली संघाला दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करायचा आहे. एक धाव फक्त गरजेची आहे. आणि ते माप कसं ओलांडतायत, हळुवारपणे ओलांडतायत की लात मारतायत. यावेळेस स्क्वेअर लेगला चेंडू आणि सीमारेषा पार. 4 धावा जिंकला सामना मानवली संघाने. दुसऱ्या फेरीमध्ये थाटात झोकात प्रवेश केलेला आहे. विजयी संघाचं आम्ही अभिनंदन करतो आणि एक चांगला खेळ केलात, वेळेत तिथे उपस्थित राहिले, शिस्तबद्ध खेळाचं प्रदर्शन घडवलं म्हणून पाटगाव संघाला देखील मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. पहिला सामना संपल्यानंतर लगेच दुसरा सामना सुरू होईल. सरळगाव विरुद्ध किशोर, साई घुडे विरुद्ध गणेश गायकर.